गावलांनो नमस्कार. एक रियल हिरो आणि एक ज्याका खरीच आपल्या कोकणाबद्दल तळमळ असा असो माणूस ज्याच्याबद्दल तुम्ही एकतरी रील किंवा एकतरी व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या फेसबुक यूट्यूब किंवा इंस्टावर बघला असतालात. अशी व्यक्ती म्हणजे अदनान हकीम. आता नाव सांगा तुमच्या कदाचित लक्षात नाही होतं ती माणूस कोणा किंवा ती व्यक्ती कोणा. मी आता असं आहे संगमेश्वरच्या आंबेड खुर्द म्हणून जर गाव असा ज्या अगदी हायवेच्या बाजूक असं बघू शकता तुम्ही. आणि हैसर ह्या लहानसा असा त्यांचा स्वतःचा असा गॅरेज आहे आणि मोस्ट ऑफ हे सगळं थैसून होईपर्यंत हे सगळं त्यांचे गॅरेजचे गाडी वगैरे असतात. आणि ही आमची गाडी आम्ही पार्क केली आहे. साधारण आम्ही पुढे 2-4 किलोमीटर जाऊन आम्ही परत पाठी येलो. तर ज्या माणसाची खरोखर कोकणाबद्दल तळमळ असता ह्या कायम आपणाक ज्यांच्या व्हिडिओतनं मी सतत बघत दिलेलो असे बघतोय की त्यांचा बोलणं कसा असा, त्यांना काय सांगायचं असा, कोकणातल्या माणसांका काय संदेश दिवचा, कोकणातल्या माणसांका काय सांगायचं बोलायचा, अशी व्यक्ती म्हणजे आपले हकीम भाऊ. आणि कायम ते आपल्या रस्त्याबद्दल बोलत असतात, कायम आपल्या रस्त्याबद्दल जाण्याबद्दल आपल्या कोकणी माणसांना काय करू गया ह्याच्याबद्दल सांगत असतात. छोटंसं त्यांचं असं बघलं तर तुम्ही सगळं गॅरेज असतं त्यांचा. आणि मेन म्हणजे भाऊ आमका आज हे गावले आहेत आमचे साहेब. भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुझी कोकणी आणि आमची कोकणी वेगळी आहे. बरोबर. माझी मालवणी आहे. तुझी मालवणी आहे आणि आमची कोकणी संगमेश्वरी कोकणी आहे. बरोबर. आणि मी जर तसा बोलू लागलो तर तुला समजेल की नाही ते पण मला माहिती नाही. आमका आणि त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बरोबर. पण कोकणी भाषेमध्ये एवढं प्रेम आहे, एवढी मोहब्बत आहे की तुला काय सांगू मी. जिथली संगमेश्वरी कोकणीमध्ये थोडेसे हिंदी वर्ड पण मॅच होतात. बरोबर. थोडेसे उर्दू वर्ड पण येतात आणि एक वेगळा टोन येतो. बरोबर. आणि मी जी मराठी बोलतो ती मी कोल्हापूरला शिकलो. कोल्हापूरला 20 वर्ष होती मी. ओके. आणि त्यामुळे माझा टोन थोडासा कोल्हापूरसारखा वाटतो. ओके. पण कोकणाशी ज्याची नाळ आहे ना त्याला ती भाषा बरोबर समजते आणि उमगते. बरोबर. आणि आलीत मला भेटण्यासाठी. भाऊ माझा सामाजिक माध्यमांवरती प्रयत्न करतोय स्वतःला सिद्ध करण्याचा. तुमच्या लोकांचा सहकार्य पाहिजे. हे तुम्ही व्हिडिओ बघताय ह्याला जरा लाईक करा, सबस्क्राईब करा, जरा फॉलो करा. म्हणजे आपलं काही जात नसते, आपण एक बटन दाबायचं असतं. बरोबर. आणि बटन दाबलं तर समोरच्या जर थोडंसं जर त्याला त्याची ऊर्जा मिळत असेल तर त्याच्यामुळे काही मिळत नसतं. सगळं चालतं. तुला शुभेच्छा आहेत पुढच्या वाटचालीसाठी. गॅरेज पाहिलं त्यांनी भेटले. मला आज सुट्टी आहे, पोरं कोण नाही आहेत तरीसुद्धा आलेत. ते दोघं बसलेत. थोडेसे टिप्स दिले त्यांना मी फेसबुकचे यूट्यूबचे. प्रयत्न करायचा, हरायचं नसते. बरोबर. काही होत नाही. लोक खोळं बोलतील, लोक वेडा बनतील. चालते, चालत राहायचं. ठीक आहे. एक ओळ फक्त तुम्ही तुमच्या भाषेत बोला. तुमचं काय तिथं आपली कोकणी आपली संगमेश्वरी भाषा. आता तुला सांगू मी संगमेश्वरी भाषेमध्ये जर बोललो ना ते मग पटापट बोलता मग तुमच्या लोकांना समजत नाही. चालेल पण ते कसं असते मी घरात गेलो की मी कोकणीच बोलता, मी बाहेर गेलो की कोकणीच बोलता. पण जर कोण बाहेरची माणसं मला मिळली ते मग मी कसं बोलता मी मराठीमध्ये बोलता. पण टोन थोडंसं बदलते मला. बरोबर. हीच कोकणी मी ज्यादा बोलता हीच आमची संगमेश्वरी कोकणी. बाकी त्याच्यामध्ये दुसरं कायच नाही. असं आहे. आभार आहे. तर आता म्हणजे मी आता येऊन लगेच सोमतो रील करू नाही असं आहे. जवळजवळ माका आता 10-15 मिनटं झाली भाऊंबरोबर मी बोलत बसलेलो आहे. त्यांच्याकडून खूप गोष्टी माका त्यांच्यानी म्हणजे ह्या कोण सांगणं पण नाही. सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्यानी मला यूट्यूबमध्ये चेक केला, इन्स्टा चेक केला, FB चेक केला. त्यावेळेस मला त्यांच्यानी थोडेसे टिप्स दिलेत. हे गोष्टी कोण सांगणार नाहीत. हे अगदी मनमोकळेपणाने त्यांच्यानी आमका सांगल्या नाही. माझ्याबरोबर भाऊसपण बसलो आणि खरंच त्यांचं काम जे असं तुम्ही बघित असताय कायम त्यांचे व्हिडिओ जे येतात ते मोस्ट ऑफ कोकणाबद्दलच बोलत असतात. ते कोकणातल्या माणसांना काय करू गया, हय रवा गोया, कसं काय आपलं बिझनेस करू गयो. फक्त टोन बदलतो. मालवणीमध्ये जरा थोडं टोन बदलतो. सडे दया काय रायगडला गेलो की तो आणि बदलतो. आणि वरती जाशील तसं आणि लँग्वेज हार्ड होत जातं. बरोबर. आगरी आणि हार्ड आहे. आगरीवाल्यांचं काय आणि मग खाली जसं जातो ना आपण तसं गोव्यातली कोकणी समजतच काय होतं. अतिशय एकदम काय सांगत म्हणजे जी इच्छा होती ती आज पुरी झाली भाऊंका भेटायची. परत कधी या रस्त्यात असलो तर आम्ही नक्कीच परत भेट देऊ. भाऊ खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. आभारी तुम्ही आलात. येत राहा. असेच कामासाठी येऊ नका, फक्त भेटायला या. तुमच्या गाड्या चांगल्या चालू देत एवढीच ईश्वराला प्रार्थना माझी. आणि कामासाठी कोणी येऊ नये, फक्त भेटायला की मला पण बरं वाटतं. आणि कोण कोणाला विचारत नाही या जगात. नाही आज तू येऊन भेटलास ना मला, तू म्हटलास 4 किलोमीटर टर्न म्हणून बरोबर. मोठं मन लागतंय बाबा. कोण कोणासाठी गाडी ढकलत नाही आज. कोण कोणाला विचारत नाही आज. आणि एवढी लोक माझ्याकडे रोज 10-15 लोक आहेत. रोज 10-15 लोक. मी कामात असतो तरी मग काढतो मी भेटतो त्यांना. का फोनवर शक्य तुम्ही जास्त वेळ बोलत नाही. लोकांना चेहरा दिसत नसतो फोनवर. तुझा आविर्भाव काय त्यांना कळत नसतो. मग कधी कधी गैरसमज होतो.
इथं कोणी आलं मी इथनं उठून बाहेर जातो. बरोबर. आणि खूप लोक एवढं कोकणी लोकांनी प्रेम दिलंय काय सांगू तुम्हाला, जबरदस्त. आपल्या कोकणातल्या माणसांसाठी, आपल्या मालवणी, आपली संगमेश्वरी, रायगडवाल्या सगळ्यांसाठी एक मेसेज द्या तुम्ही एक फक्त. मेसेज, कोकण जपला पाहिजे, कोकण राखला पाहिजे, कारण संपत्ती जपायची असते, विकायची नसते. विकायची नसते. बरोबर. चला धन्यवाद.